तुम्हाला जर भेट्यांनो तुम्हाला जर कमवायचं असेल तुम्ही तुमच्या तिकडे घाला तुम्ही. नाही दुसऱ्या मराठी माणसांनी जर असे नमुने पाहिले ना आपलेच मराठी हिंदी बोलायला असे नाही म्हणून सांगणाशी कानाखाली आवाज काढायची. नमस्कार मित्रांनो, आता जे महाराष्ट्रामध्ये घडतंय रिक्षा चालकांवरती कारवाई वगैरे घडू राहिली. अतिशय या सरकारचं काही असो पण या सरकारचं आणि मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणे शहरामध्ये जे कारवाई चालली सगळीकडे कारवाई चालली मुंबईमध्ये अतिशय मला आनंद होतोय की मी त्या साहेबांचं मी तुमचं हार्दिक अभिनंदन की तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय खूप आधी घेण्यात यायला पाहिजे होता. आणि हे लोक मानतात की आम्ही इथं राहू, आम्ही धंदा करू, आम्ही हिंदी बोलू, आम्ही मराठी बोलणार नाही. या अशा गोष्टी होऊ शकत नाही, चुकीचं आहे. तुम्हाला जर धंदा करायचा आहे तुम्ही आमच्या उरावरती बसून आमच्या नरड्यावरती पाय ठेवून आमच्या आमच्या मुलं म्हणजे आमचे तरुण नाही त्यांच्या पोटाचा घास घेऊन आणि तुम्ही आम्हाला दादागिरी करणार हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही. हरामखोरांनो तुम्हाला चांगलं सांगतोय मी, लक्षात ठेवा. तुम्हाला जर भेट्यांनो तुम्हाला जर कमवायचं असेल तुम्ही तुमच्या तिकडे घाला तुम्ही. आज मित्रांनो मी थायलंडमध्ये आज मी मित्रांनो थायलंडमध्ये आहे, पण मला 1 महिना 2 महिने राहतो तरी पण मला असं वाटतं की मला थाय लँग्वेज आली पाहिजे. अतिशय आनंदाने मी बोलायचा प्रयत्न करतो. हॅलो सवादिक्राप, सबाई सबाईदी, सगळ्या गोष्टी मी बोलायचा प्रयत्न करतो आणि मला गर्व. मी मराठी माणूस असून पण थायलंडला काय कोणता पण कुठं पण कोणी पण गेलं त्याला तिथली भाषा येणं गरजेचं आहे. आणि या नालायकांना भडव्यांना पहिलं सांगतो आणि आपले माणसं इथून पुढं जो मुंबईमध्ये जो भडव्या म्हणजे तुम्ही जर राहून पण आणि जर तुम्ही त्या भैया लोकांसारखं हिंदी बोलशाल तर तुमच्या कानफाटीत नाही दुसऱ्या मराठी माणसांनी जर असे नमुने पाहिले ना आपलेच मराठी हिंदी बोलायला असे नाही म्हणून सांगणाशी कानाखाली आवाज काढायची. या भडव्यांमुळेच आपल्या महाराष्ट्राची आणि आपली मराठी भाषेचा अपमान होत असतो आणि इथून पुढं अपमान सहन केला जाणार नाही. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. या नालायकांनी या भडव्यांना इथून पहिले हाकला आणि आपल्या मराठी माणसांना रोजगार तयार करा एवढंच सांगेल मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.